एकट्या मुलीनं 1 महिनाभर फक्त 1 लाख रुपयामध्ये युरोपमध्ये प्रवास केला. तिथे सुरक्षित वाटतं लांडे कपडे घालून सुद्धा. इथे अंगभर कपडे घालून सुरक्षित वाटत नाही. आईला पण मैत्रिणी वगैरे असतात का? का बरं आपल्याला स्वातंत्र्य म्हणलं की स्वैराचार आठवतं. स्वातंत्र्य हे इन इटसेल्फ इतकं छान मूल्य आहे ना. अनातल्या उगाच स्वतःवर घालून घेतलेल्या बंधनांपासून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्यच आहे. म्हणजे पुरुषाला एकट्याने राहून स्वयंपाकही जमला पाहिजे आणि बाईला एकटीने राहून घरात इलेक्ट्रिकल फिटिंगही जमलं पाहिजे. नमस्कार, ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे माझा ब्रँड आझादी. एका हरियाणवी मुलीच्या युरोपमध्ये केलेल्या भटकंतीची ही गोष्ट आहे. वरवर जरी हे एक प्रवास वर्णन वाटत असलं तरी याच्यात एक फिलॉसॉफी आहे. म्हणजे याच्यातला एक परिच्छेद आहे, पैसा ही खरी अडचण नसतेच, आपणच त्याच्याकडे अडचण म्हणून बघतो. लोक बोलतात त्यावर आपण विश्वास ठेवतो. लोक म्हणतात आधी पैसे कमवा आणि मग हवं ते करा. घर बांधा, गाडी घ्या, बँकेत थोडे पैसे ठेवा आणि मग काय हवं ते करा. पण ते करण्याच्या नादात आपल्यापैकी किती जणं आपल्याला जे हवं ते करू शकत असतील? सो माझा ब्रँड आझादी हे मूळ हिंदी पुस्तक आहे. अनुराधा बेनीवाल यांनी लिहिलेलं. त्याचं मराठीत अनुवाद केला आहे डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांनी. बर्वे मॅडम आपल्या परिचयाच्या आहेच. त्या आज आपल्याशी गप्पा करायला इकडे आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार, खूप खूप धन्यवाद या पुस्तकाविषयी चर्चा करण्याकरता तुम्ही परत एकदा इथे आलात. सो मूळ लेखिका जी आहे अनुराधा बेनीवाल ही तुमची तशी स्टुडंटच आहे. तुम्ही तिला आधीपासून ओळखता. सो कशी होती, म्हणजे ती आधीपासून तिच्या डोक्यात अशा भटकंतीचे विचार होते काय? नाही, ज्या वेळेला ती माझी विद्यार्थिनी होती, म्हणजे तिने पत्रकारितेचा पदविका कोर्स आमच्या पुणे विद्यापीठामधल्या विभागात केला होता. तर तिचं वेगळेपण तर लक्षात यायचंच पटकन. आणि त्यावेळेला जे माहिती होतं ते म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावरची बुद्धिबळपटू होती. राष्ट्रीय अजिंक्यपद वगैरे मिळवलेलं होतं. नंतर ती हरियाणात वाढली, चंदीगडमध्ये वाढली आणि आता पुण्यात शिकायला आली होती. ती एका त्यावेळेला संस्थेमध्ये काम करायची, ज्या संस्थेतर्फे तरुण खेळाडूंना मदत केली जाते, प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे त्या निमित्तानं बोलणं खूप व्हायचं की काय काय करते, तिचा खेळाकडे बघण्याचा, तिचा एकंदर आयुष्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन हे साधारण लक्षात येत होतं. पण त्या पलीकडे प्रवासाविषयी कधी आमच्या चर्चा झाल्या नव्हत्या. तुमच्या समोर हे पुस्तक कधी आलं आणि तुम्हाला का बरं अनुवाद करावा असं वाटलं या पुस्तकाचा? काय झालं, सगळेच विद्यार्थी फेसबुकवरती जोडलेले असतात आणि अनुराधा बेनीवाल आमच्या डिपार्टमेंटमधून कोर्स पूर्ण करून बाहेर गेली. त्याच्यानंतर फेसबुकवरनंच संपर्क राहिला होता. मग कळायचं की आता ही लंडनला स्थायिक झाली आहे किंवा ती कोणाकोणाला बुद्धिबळ शिकवतीये वगैरे. आणि ज्या वेळेला ती युरोपला फिरायला गेली, ज्याचा उल्लेख ह्या पुस्तकात आहे, त्यावेळेला पण ती त्याच्या सगळ्या पोस्ट टाकायची. त्यामुळे मी ते बघत होते आणि अरे ही मस्त फिरतीये. बरं, प्रवास हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. ती गेली ज्या वेळेला, त्यावेळेला मी स्वतः अजून युरोप फिरलेले नव्हते. त्यामुळे मला फारच अप्रूप वाटलं होतं की वा, एवढी छान तरुण मुलगी एकटीने असा मस्त युरोप फिरतीये, ते लक्षात होतं. आणि मग तिने दिल्लीमध्ये खूप मोठं बुक फेअर असतं, त्या 14 सालच्या बुक फेअरच्या वेळेला तिने टाकलं होतं की माझं पुस्तक या बुक फेअरमध्ये प्रकाशित होणार आहे. माझा ब्रँड आझादी, म्हणजे हिंदीमध्ये मेरा ब्रँड आझादी नावाचं. जर कोणी दिल्लीत असलात तर नक्की या. तर त्यावेळेला माझी मैत्रीण विदुला टोकेकर त्या बुक फेअरला गेली होती. तर मी तिला म्हणलं की अगं असं असं माझ्या विद्यार्थिनीचं पुस्तक प्रकाशित होत आहे, बघ तुला जमलं तर जा. आपल्या वतीनं पुण्यात शिकलेली आहे. आणि विदुला खरंच गेली, अनुराधाला भेटली आणि अनुराधालाही खूप छान वाटलं की आपल्या ओळखीचं कोणीतरी इथे आलं. तिने ते पुस्तक मला भेट म्हणून पाठवलं विदुलाच्या हाती. आणि ते बस त्या प्रेमापोटी मी वाचलं की हे अनुराधाचं पुस्तक आहे, आपण वाचूयात. कारण तिने अगदी वरती लिहून वगैरे दिलं होतं की उज्ज्वला मॅडमना सप्रेम भेट वगैरे असं. म्हणून मी ते वाचायला घेतलं. आणि मग वाचायला घेतल्यानंतर मी इतकी अडकले त्या पुस्तकामध्ये, गुंतत गेले की ते पूर्ण करून काय 2-3 दिवसात पूर्ण करून संपवलं. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की ही खूप वैश्विक गोष्ट आहे. म्हणजे ती हरियाणातली आहे, ती युरोपमध्ये फिरली, ते पुस्तक हिंदीत लिहिलंय, पण म्हणजे त्या तेवढ्याच त्या त्रिकोणापुरतं ते मर्यादित नाहीये.
ते कुठेही कोणालाही आवडू शकेल. नक्कीच. आणि तोपर्यंत मी इंग्रजी पुस्तकांचं वगैरे भाषांतर केलेलं होतं, हिंदीचं कधी केलेलं नव्हतं. बरं. तो पण एक कदाचित असेल डोक्यामध्ये मुद्दा की अरे चला आपण हिंदी पुस्तकाचं करूयात. नेहमी परकीय म्हणजे परदेशी पुस्तकांची आपण भाषांतरं करतो, एक इतकं छान देशी पुस्तक आहे. म्हणून मग तिला विचारलं की करायचं का, पण ती म्हणली चालेल, माझ्या प्रकाशकांशी तुम्ही बोला. बरं. मग ते काही कारणाने राहूनच गेलं तिथे. मग बराच काळ गेला आणि मग ती जेव्हा 19-20 सालाच्या सुमाराला पुण्यात आली होती तेव्हा अगदी आवर्जून भेटायला आली. तेव्हा मग पुन्हा एकदम आठवलं की अरे आपण म्हणलो होतो की आपल्याला हे पुस्तक करायला आवडेल. तोवर तिची आणखी खूप भटकंती झाली होती. तिने आणखी 1-2 पुस्तकं लिहिली होती. त्याच्यानंतरचं तिचं एक पुस्तक होतं लोग जो मुझमें रह गए. बरं. म्हणजे ती जिथे जिथे फिरली आणि तिला जी माणसं भेटली आणि जी तिच्या मनात घर करून राहिली आहेत अशा माणसांबद्दल तिने लिहिलेलं पुस्तक लोग जो मुझमें रह गए असं म्हणली. ते पुस्तक येणार आहे. तेव्हा म्हणलं अरे बा हे दुसरं पुस्तक आता येत आहे आणि आपण पहिल्याच अजून विचार नाही केला. मग भराभर गोष्टी होत गेल्या. रोहन प्रकाशनाला विचारलं, म्हणजे मी आधी सुरुवातच केली भाषांतराला. म्हटलं आपण तयार करू, कोणीतरी भेटेलच. तर रोहन प्रकाशन ही अतिशय नावाजलेली प्रकाशन संस्था आहे, त्यांना दाखवलं, त्यांना आवडलं आणि पुस्तक आलं प्रत्यक्ष. आणि या पुस्तकातून आपल्याला युरोपमधले बरेच शहरं बघायला मिळतात. आणि तुम्ही जसं म्हटलं तुम्ही तेव्हापर्यंत बघितलं नव्हतं, पण आता तुम्ही युरोपमध्ये भरपूर फिरला. अगदी. काय तुम्हाला युरोपमधलं नेमकं तुम्हाला काय आवडतं? युरोप पायी फिरण्यासारखा देश आहे, हे मला खूप आवडतं. पायी म्हणजे 2 शहरांमध्ये नाही, एकेका शहरामध्ये खूप छान तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरू शकता, पायी फिरू शकता. अतिशय सुरक्षित आहे. नंतर रस्ते चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे इतिहास प्रचंड आहे. खूप बघण्यासारखं आहे. अतिशय सुंदर वास्तू आहेत. नंतर तिथे कलेला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं, जतन केली जाते कला. मोठमोठ्या चित्रकारांची, शिल्पकारांची आपल्याला सगळी चित्रशिल्प बघायला मिळतात. आणि एकंदरीतच राहणीमान, माणसं सगळी खूप छान वाटतात. त्यामुळे युरोपमध्ये फिरणं हा खूप छान अनुभव आहे. बरोबर. आणि तिने पण जे लिहिलंय त्याच्यात पण की प्रत्येक होस्ट तिला ते म्हणत होतं की म्युझियम बघा. म्हणजे त्यांना आपल्या हिस्ट्रीचा खूप अभिमान आहे. आणि ती ज्या पद्धतीने फिरली ना, खरं तसं फिरायला मला आवडेल. म्हणजे ती कशी फिरली तर काउच सर्फिंग नावाचा एक प्रकार आहे. आता आपल्याला एअरबीएनबी माहिती असतं, आपण कोणाच्या तरी घरातली एखादी खोली घेऊन राहतो. पण काउच सर्फिंगमध्ये आपल्याला विनामूल्य राहता येतं आणि आपले जे यजमान आहेत त्यांना पण लोकांना भेटायची आवड म्हणून ते आपल्याला आपल्या घरातला एखादा कोपरा किंवा खोली जसं काय उपलब्ध असेल तसं देतात आपल्याला. आणि आपण त्यांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचा, थोडंफार सामान आपलं आणायचं आणि त्या निमित्तानं स्थानिक माणसांची गप्पा होतात. हे मला फार आवडतं. म्हणजे आमचा सुद्धा आता प्रयत्न, आम्ही मध्ये स्पेनला गेलो होतो त्यावेळेला एअरबीएनबी आम्ही बुक केलं. तर आम्ही मुद्दाम असं घर बघितलं जिथे फ्लॅट ओनर तिथेच राहतीये एका खोलीत आणि एक खोली तिने आम्हाला दिली आहे. त्यावेळेला जी चर्चा होते, ज्या पद्धतीनं देश कळतो, ते खूप चांगलं वाटतं. तर तसाच तिने प्रवास केला सगळा. आणि मग त्यामुळे तिला त्या एखाद्या शहरामध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यात ती जागा असायची. बरं, अत्यंत तुटपुंज्या पैशात प्रवास केला. त्याच्यामुळे टॅक्सी केली. एकतर टॅक्सी आपल्याला परवडत नाही, त्यामुळे स्टेशनवर उतरलंय, टॅक्सी केली आणि तिथे पोचली असं नाही. मग 2 बस बदला, मध्येच एक ट्रॅम घ्या, मेट्रो घ्या, उलट्या दिशेची बस पकडली, असे सगळे रोमांचकारी अनुभव घेऊन त्यावेळेला ज्यावेळेला ती पोचते तर तिच्या मनातली जी उत्सुकता असते ती आपल्या मनात पण त्यावेळेला येते की हे कसं घर असेल, तिथे राहणारी लोक कशी असतील, ते का अशा पद्धतीनं काउच सर्फिंगमध्ये इंटरेस्टेड असतील, असं खूप आपण गुंतत जातो त्यामध्ये. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही हे म्हणत होतात की ह्या सगळ्या गोष्टी आज आपण 2025 मध्ये बोलतोय की जेव्हा AI आणि ॲप्स या सगळ्या आलेल्या आहेत, हे तिने स्मार्टफोनच्या आधी केलेली गोष्ट आहे. जेव्हा की इंटरनेट म्हणजे वापरायचं तर कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरच वापरावं लागायचं. अगदी अगदी. तिथून लोकांना ईमेल करायचं आणि शेवटच्या वेळेपर्यंत घर मिळालेलं नसायचं, कुठे राहायचं त्याची सोय झालेली नसायची, खायचं काय ते माहिती नाही. पण मी बरेचदा पिक्चरमधनं किंवा सगळीकडनं युरोपचं खूप ग्लॅमरस लुक दिलं जातं किंवा या सोलो ट्रॅव्हल्सला पण खूप ग्लॅमरस हे दिलं जातं. पण ते इतकं सोपं नाही आहे. कारण तुम्ही जसं म्हटलं की कुठे राहायचं आणि भूक लागली तर पैसे नाहीये किंवा अगदी कमी पैशात सगळं करायचं, एका ब्रेडमध्ये पूर्ण दिवस घालवायचा आहे. तर ते सगळे अनुभव तिथे कसे होते? ते जर त्याच्या या सगळ्या प्रवासाचं अगदी थोडक्यात वर्णन करायचं झालं तर
एकट्या मुलीनं म्हणजे त्यावेळेला ती हो. काय 30-32ची असेल, एकट्या मुलीनं 1 महिनाभर हो. फक्त 1 लाख रुपयामध्ये युरोपमध्ये प्रवास केला. म्हणजे तिला जो खर्च यायचा 1 लाख रुपये जे लागले ते 2 शहरांमधला रेल्वेचा प्रवास हो. असेल त्याच्याकरता, किंवा शहरात फिरताना म्युझियम वगैरे, कारण तिथले युरोचं मूल्य इतकं जास्ती आहे रुपयाच्या तुलनेत हो. की सहज 10-15 युरो तिकीट म्हणलं तरी बघता बघता 1500 रुपये होऊन जातात. हो. आणि ते तिने केलं आहे. त्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य म्हणायला लागलं की पूर्णपणे एकटीने. हो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अगदी अनोळखी लोकांच्या घरी जाऊन राहून, हो. आणि मी प्रवास करतेय म्हणजे मला ज्याला आपण टिकमार्क म्हणतो तसं नाही की एखादं महत्त्वाचं स्मारक नाही बघून झालं तरी चालेल, पण मला माझ्या पद्धतीनं, माझ्या गतीनं, मला आवडेल अशा पद्धतीनं मी प्रवास करणार. आता खरोखरी तुम्ही म्हणलात तसं 2014 म्हणजे तिथे प्रवासींनी केला असेल 2013 तिथपासून आता 12 वर्षामध्ये सोलो प्रवास खूपच लोकप्रिय झालेले. पण त्यावेळेला त्या तुलनेने ते नवीन होतं. आता AI ट्रान्सलेटर्स आहेत की तुम्हाला भाषा भाषेचाही समजत अडचण नसेल नाही तरी काही, पण त्यावेळेस तर तसं काहीच नव्हतं तेव्हा. त्यामुळे ते छान वाटतं, आव्हानात्मक वाटतं. आणि खरं म्हणजे हे पुस्तक केवळ प्रवास वर्णन नाहीये. बरोबर. म्हणजे तुम्ही पण सुरुवातीला म्हणाला होता की त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान आहे, तर ते मला खरं आवडलं. नाही तर प्रवास वर्णन काय युरोपचं कितीतरी वेगळ्या प्रकारे करता येईल, किंवा स्थळांचं वर्णन कदाचित ह्याच्यात कमी आलं असेल, पण तिथे जाऊन तिला स्वतःला काय जाणवलं, आणि त्याहीपेक्षा त्या समाजाकडे बघताना, त्या लोकांकडे बघताना नकळत आपण आपल्या समाजाकडे, आपल्या जडणघडणीकडे बघतो. आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आपल्याला खटकलेल्या असतात त्यांच्याकडे पुन्हा नव्याने बघतो. आणि की का, म्हणजे असं का होते. मला एक खूप नेहमी त्यातला आठवतो एक प्रसंग. त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की एका कॅफेमध्ये एक मुलगी काम करत होती. आणि कॅफेमध्ये सकाळची अशी 10-11ची वेळ होती. त्यामुळे त्यावेळेला सहसा निवृत्त लोकच तिथे आलेले असतात, म्हातारे सिनियर सिटीजन म्हणावे असे. आणि ती छान त्यांच्याशी गप्पा टप्पा करत, हसत खिदळत असं करत असते. तर तिने विचार केला की माझ्या हरियाणामधल्या एखाद्या गावामध्ये एकतर अशी मुलगी काम करणार नाही हॉटेलमध्ये, आणि केलं तरी ती इतकी दबून राहील अशा पद्धतीनं मोकळेपणाने नाही तिला वागता येणार, वावरता येणार, तर का बरं असं होतं. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी तिला प्रागमध्ये एक मुलगी भेटते, तर ती म्हणते की माझ्या आईच्या मैत्रिणी आज यायच्या आहेत. आणि तर ती म्हणते की अरे आईला पण मैत्रिणी वगैरे असतात का. मग तिला असं जाणवतं की आपण ज्या वातावरणात वाढलो त्याच्यामध्ये बाई हिनी फक्त संसाराला वाहून घ्यायचं, तिला काही आवडतं, तिला मैत्रिणी असतात, तिला स्वतंत्र काही करता येतं. हे अनुराधाला अर्थात ते त्या प्रवासात कळलं अशातला भाग नाहीये, पण त्या प्रवासातल्या एकेका प्रसंगामुळे जाणवत गेलं, ती त्या आपल्या इथल्या जगण्याशी कसं जोडत गेली. हे खूप मला ते जास्ती महत्वाचं वाटलं, कारण आपल्यालाही ते विचार करायला भाग पाडतात की खरोखरी असं का व्हावं. तिथे सुरक्षित वाटतं लांडे कपडे घालून सुद्धा, इथे अंगभर कपडे घालून सुरक्षित वाटत नाही. मग हे जे प्रश्न आहेत बरोबर की जे प्रवासामध्ये खरंच पडले पाहिजेत, कारण नाहीतर नुसतंच स्मारकं बघून उपयोग नाही, प्रवासाने तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. ते तिला खूप मिळालं, आणि ते भाषांतर करून ते मराठी वाचकांना मला देता यावं अशी फक्त माझी इच्छा होती. नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की हे प्रश्न जे पडले, म्हणजे पुस्तकात पण काय झालं की पूर्वार्धामध्ये आपण बघतो की प्रवास वर्णन साधारण आहे की या शहरात पॅरिसमधलं किंवा ॲम्स्टरडॅममधलं काय गोष्टी, पण उत्तरार्धात तर असं झालं की ती ज्या लोकांना भेटली त्यांची नावं पण तिला आठवत नाही आहेत, पण तिला स्वतःला खूप प्रश्न पडलेत. तर आणि आपल्याकडे पण मॅडम असं की यात्रा जी असतात त्या या प्रदीर्घ यात्रा असतील, नर्मदा परिक्रमा असेल किंवा चारधाम यात्रा असेल, तर सुरुवातीला लोक पर्यटन म्हणून असं त्या यात्रा करतात, पण नंतर मग ह्या म्हणजे प्रश्नच पडायला लागतात ना की आपल्या आयुष्याबद्दल आपण जे आजूबाजूला बघतोय की हे असं काय होतंय, किंवा तर अशा यात्रा करत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. अगदी. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये एकटं असणं त्या प्रवासात याचा वेगळा एक परिणाम होत असणार. बरोबर. म्हणजे प्रवास खूप करतो आपण, परिक्रमेला सुद्धा काही लोक गटानी जातात, पण गटामध्ये तुम्ही असलात की तुमच्या बोलण्याला, तुमच्या विचारांना एक वेगळं वळण लागू शकतं. ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे एकटे असता आणि ठरवून एकटे असता, म्हणजे एकटं असणं आणि एकाकी असणं, हे ठरवून आहे की मला एकटंच आवडणारे, एकटंच राहायचंय,
त्यावेळेला मला वाटतं माणसाचा स्वतःशी संवाद खूप जास्त होतो. म्हणून मला हे सोलो ट्रॅव्हलची मजा पण आपल्या वाचकांना कळावी अशा उद्देशाने. कारण मलाही असं त्याने मी काही खूप सोलो ट्रॅव्हल नाही केला, कारण तिच्या माझ्या वयामध्ये एवढं मोठं अंतर आहे की आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवरती आहोत. पण करता येईल हा आत्मविश्वास तर दिला पुस्तकाने, आणि करायला पाहिजे तर आपण काहीतरी चांगलं टिपू शकतो. यात्रा तुम्ही म्हणतात तसंच आहे, म्हणजे यात्रा हे तीर्थक्षेत्राचीच पाहिजे असंही काही नाहीये. ज्याला ज्याचं वेळ आहे, निसर्ग यात्रा पण होऊ शकते, जंगल यात्रा, कुठेतरी जाणं, बरोबर, तर त्या जाण्याचाही अनुभव घेणं, जिथे पोचलो आहोत ते काय आहे ते बघणं, आणि त्या निमित्तानं आपल्या स्वतःच्या आयुष्यावर एक नजर टाकणं आणि काहीतरी आयुष्याला दिशा देणं. आणि हिला सुद्धा जी वेगवेगळे लोक भेटले त्यांच्याकडून ती काही ना काहीतरी शिकत गेली. एक छोटासा प्रसंग आहे की ती एक मैत्रीण म्हणाली, म्हणजे ते सगळे म्हणतात चल आपण जायचं का कुठे कॅम्पमध्ये, पुण्यात असतानाचा प्रसंग आहे, फिरायला जायचं का. तर ती म्हणते की नाही, एक अर्धा पाऊण तास थांबा, माझं आत्ताच काम संपलंय, मी घरी जाते, व्यवस्थित आवरते आणि येते. तर त्यावेळेला ही म्हणते की हे जर मी असते त्या जागी तर उगाच मला भीड पडली असती, बरोबर चला मला खरं म्हणजे आवरायचंय नीट, पण जाऊ देत. तर ही जी आहे ना, आपल्याला भीड का पडते, किंवा दुसऱ्याचा आनंद हा आपला आनंद, किंवा आपल्याचा आनंद आपला आनंद दुसऱ्यावर का अवलंबून असतो, असे खूप प्रश्न असतात आयुष्याविषयी. ते या निमित्तानं प्रवास करत असताना, एकटं असताना त्यांचा मुक्तपणे विचार करता येतो, आणि त्यातल्या काही जणांना असं ते लिहून काढता येतं. हा फरक आहे. हो. आणि त्यांनी म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की दुसऱ्याच्या आनंदावरती आपला आनंद अवलंबून होणं, हा तिचा मेन प्रश्न होता की सगळं आहे म्हणजे आयुष्यात भरपूर गोष्टी मिळतात आहे, पण मी आता आनंदात आहे आणि क्षणात कुणीतरी काहीतरी बोलून गेलं आणि मी लगेच माझा आनंद कुठेतरी गायब झाला. म्हणजे हा तर खूपच मोठा, मला असं वाटतं सायकोलॉजीतला पण प्रश्न असेल कदाचित, तत्वज्ञानातला की सुद्धा, म्हणजे मी कोण आहे, म्हणजे मी कोणाची तरी कोणीतरी म्हणून कोणी आहे का मी म्हणून स्वतंत्र आहे, आणि माझं मी काही स्वतःपुरतं ठरवू शकते, काही करू शकते. किंवा तिने लिहिलंय तसं, मला अमुक गोष्टी आवडायच्या, पण लोकांच्या दृष्टीने मग मी बिघडलेली मुलगी, मग मला बिघडलेली मुलगी व्हायचंय का मला लोकांनी चांगलं म्हणायला हवंय. म्हणजे नैतिकता बाजूला अजिबातच ठेवायची नसते, पण तरीही लोक आपल्याला बिघडलेली म्हणतात त्यांच्या नजरेतल्या काही गोष्टींमुळे. तर त्याला किती महत्व द्यायचं, असे खूप खूप प्रश्न केवळ त्या वयात पडत नाहीत, अजूनही पडत राहतात. बरोबर. अमुक एक गोष्ट करायची, अरे बापरे ह्या वयात मी केलं तर लोक काय म्हणतील, हे जे आहे ना, तर नाही, पण काय गैर आहे. हा आत्मविश्वास अशा कुठल्या अनुभवांमधून मिळाला तर तो माणसाला संपन्न करतो. नक्कीच. तुम्हाला या तिच्या प्रवासातला आणि या पुस्तकातला आवडलेला भाग कुठला आहे? तिने ना पॅरिस विषयी लिहिलेलं आहे, कारण पॅरिस विषयी आपल्या मनामध्ये ना खूपच फार रोमॅन्टिक कल्पना आहे, आणि आहे पॅरिस खूप सुंदर शहर आहे, मी पण पाहिलं, पण वरवर बघतो आपण. म्हणजे तिचा तो जो एक मुख्य मुद्दा मला काय आवडला की तुम्ही टुरिस्ट म्हणून तुम्हाला जिथे नेतात ते फक्त बघू नका, ते खूप चकचकीत आहे. ते कदाचित त्या तिथल्या स्थानिक लोकांच्याही जीवनाशी आता निगडीत नाहीये, कारण ते जुनं कुठलं तरी आहे आणि तुमच्याशी तर नाहीच नाहीये. तुम्ही आपलं काहीतरी एक वेगळं बघायला मिळतं म्हणून जाता. तुम्ही एखाद्या शहराच्या गल्ल्यांमध्ये जायला पाहिजे, लोक जिथे राहतात, जसे राहतात, त्यांच्या कॅफेमध्ये जा, त्यांच्या बसमधनं फिरा. तर ते मला पॅरिसचं तिचं वर्णन, म्हणजे पॅरिसला तिने एक उदासीची छाया असलेलं शहर असं तिने त्याचं वर्णन केलंय, की करडं शहर आहे, असं काही खूप गुलाबी शहर ते नाहीये. कारण तिथल्या ज्या काय विवंचना आहेत किंवा तिथली प्रचंड जी विषमता आहे, ती ज्यांच्याशी बोलली, ते कसे राहतात, हे होतं ते मला वर्णन तिचं आवडलं. आणि प्रागमध्ये तिला जी मुलगी भेटली होती त्या मुलीबरोबरचे पण तिचे संवाद आणि त्यांचं एकत्र जाणं, हिंडणं, फिरणं, ते पण मला खूप आवडलं. त्या प्रागमधल्या मुलीचं आणि अजून नंतर बुडापेस्टमधल्या पण मुलीचं मला वाटतं ती एक मेन विचार करण्याची जी पद्धत आहे की एकाच शहरात मुलगी आणि आई राहतात आहे, पण वेगवेगळे राहतात, की त्यांना म्हणते की तुम्ही एकत्र राहून भाडं का नाही वाचवत. ती म्हणते की प्रायव्हसीसाठी भाडं. म्हणजे ती म्हणते की नाही, आणि आई बरोबर तिचे संबंध चांगले आहेत, असं नाही की आईशी भांडून बाहेर पडली आहे, पण तिचं म्हणणं आईला आईचं जीवन आहे, मला माझं आहे. हा जो खूप, आणि कसं असतं, मला प्रत्येक वाचकावरती पण अवलंबून आहे, म्हणजे बहुतेकांना आवडलं पुस्तक, जरी
पूर्णपणे विचार तसे नसले तरी एक वेगळा विचार मिळाला म्हणून. पण जे खरोखरी अशा पद्धतीनं स्वतःचा म्हणून विचार करतात त्यांना तर हे मुद्दे खूप महत्वाचे वाटतात. बरोबर. की आईपासून वेगळं राहायचं का, तर भाडं वाचावं म्हणून एकत्र राहायचं. मग आईलाही प्रायव्हसी हवी, आईलाही आयुष्य आहे, मला पण आहे. तर ते मुलींना कळायला पाहिजे. आपण फार जास्त मलाही असं वाटतं की खूप गुंततो सगळ्या मनाविरुद्ध. जर गुंतत असू तर त्यातनं बाहेर पडण्याचं सामर्थ्य असायला पाहिजे, ह्या पुस्तकातून कळतं. एक अजून छान किस्सा मला जो आवडला तो म्हणजे की बर्लिनमध्ये ती जेव्हा होती तर एका म्युझियममध्ये, ओपन म्युझियम होतं आणि तिथे हिटलरनी केलेल्या सगळ्या क्रूर कृत्यांबद्दल त्यांनी ओपनली सांगितलेलं होतं. आपल्याकडे कोणाला तरी वाईट वाटेल याच्यासाठी जे झालेल्या गोष्टी आहेत त्यांना लपवून ठेवल्या जातं. हे आहे तेच, म्हणजे तो जो तिला सतत जाणवलं की दुटप्पीपणा एकंदर त्या संस्कृतीत तिला दिसला नाही फारसा. आणि हेही आपल्याला शिकण्यासारखं आहे ना, की इतिहास खुल्या मनाने स्वीकारा, चुका स्वीकारा, हो आमचं चुकलं म्हणा आणि तिथून पुढे जा. आणि एकंदरच सगळीकडे की जी सचोटी अपेक्षित आहे, जी समानता अपेक्षित आहे, जो एकंदर व्यवहारातला मोकळेपणा, पारदर्शकता आवश्यक आहे, ते सगळं एका ह्याच्यामध्ये त्यांनी बुडापेस्टमध्येच मला वाटतं लिहिलंय की एक मुलगा सहज तिच्याबरोबर बराच काळ चालत राहतो, पण नंतर तिला ते नकोसं वाटतं. तर हे पण अनुभव की आता मी त्याला काय वाटेल म्हणून मी त्याला नाही कसं म्हणू, हा क्षणभर प्रत्येकाला विचार येतो. पण नाही, हे मी माझ्या आनंदासाठी हा प्रवास करते आहे. जोवर तो होता बरोबर छान वाटलं, पण नाहीये ना, आपण छान चांगला आनंदाने निरोप घेऊ, दुसऱ्याला दुखवूनच किंवा फसवूनच घ्यायला पाहिजे असं नाही. बरोबर. अशा खूप छोट्या गोष्टी त्या मिळत गेल्या मला पुस्तकात. तुम्ही जसं म्हटलं की गल्लीत फिरणं एखाद्या शहराच्या, आपण कुठेही फिरायला गेलो की फोटो काढण्यासाठी किंवा टिकमार्क करण्यासाठी फिरतो. तेच, ते न करता ही एकंदर प्रवासाकडे बघण्याची दृष्टी पण त्याच्यामध्ये मिळते. कारण शेवटी कोणाला म्हणजे मला असं वाटतं प्रवास हा बघण्यापेक्षा अनुभवण्याकरता असावा. आणि ते म्हणजे पुस्तकामुळे पण बरंचसं डोक्यात माझ्या कुठेतरी बिंबलं. माझी ती दृष्टी होती पण ती थोडंसं त्याला पुष्टी मिळाली की खरोखरी एखाद्या ठिकाणी गेलो आणि नाही झालं एखादं ठिकाण, कारण तासभर लाईनीत उभं राहायचं आणि असं भरा आता जा, आणि काय तर एक फोटो त्याच्याबरोबर काढायचा, फार तर सोशल मीडियावर टाकायचा, आणि तिथे बहुतांश तुम्हाला भारतीय किंवा मराठी टुरिस्टच भेटणार, आणि मग त्यांना तुम्ही कुठले आम्ही कुठले, तर तो अनुभव येत नाही त्याच्यामध्ये. तर अनुभव घ्यायचा असेल तर पायी फिरणं आणि जा ना, कुठेही जा, कुठे छोटंसं एखादं मोठं चर्च कशाला, बघा मी युरोपमध्ये चर्च आहेत म्हणून, छोट्याशा एखाद्या चर्चमध्ये जा, तिथलाही कदाचित अनुभव वेगळा असेल, नाही का. तर ते खूप आवश्यक आहे. प्रवास अनुभवावा, प्रवासात बघण्याकरता जाऊ नये. बरोबर. तुम्हाला पर्सनली असं अनप्लॅन्ड ट्रिप करायला आवडेल? हो, अगदी. म्हणजे मला ते असं सुरसुरीच आली होती हे वाचल्यानंतर की खरं आपणही असं करायला पाहिजे. मी अगदी म्हणलं तसं अगदी एकटीनी, म्हणजे मी जेव्हा कामानिमित्त कुठे जाते त्यावेळेला मी एकटीनं तरी बिंदास फिरते. असं काही नाही की मी एकटी कशी जाऊ वगैरे, असं होत नाही. पण आता सुदैवाने मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही आवड आहे, पण मग आम्ही आमचंच पूर्ण नियोजन करतो आणि पूर्णपणे सगळीकडे लोकल ट्रान्सपोर्टमध्ये फिरतो, बस, मेट्रो, आणि आता तर काय कम्प्युटर आणि इंटरनेट आणि ह्याच्यामुळे सगळं सोपंच झालेलं आहे. तुम्ही मागे मला एक सांगितलं होतं की रामेश्वरमच्या आसपास तुम्ही कुठेतरी एका आयलँडवर गेले तर जिथे कोणीच नसतं असं. तर असे भारतातले पण काही तुमच्या अनुभवातले गोष्टी असतील तरी सांगा. हो, म्हणून म्हटलं की अनुभवासाठी जायला पाहिजे आपण ना. मग ते अमकं बघितलं का, मग ते खूप फेमस आहे का, किंवा आपण त्याचे रिव्ह्यूज काय आहेत वगैरे बघतो. काय होईल, वाईट होऊन किती होईल. म्हणजे मला ना कधी रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज बघून रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणं पण नाही. एवढ्या मोठ्या आयुष्यातल्या एका दिवसातलं एक जेवण आहे, समोर येणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जा ना, किती वाईट निघून निघणार आहे. पण कदाचित खूप चांगलं पण निघू शकेल, कदाचित तो तुमचा स्वतःचा एक्सक्लुझिव्ह वेगळा अनुभव असू शकेल. त्यामुळे ते सतत कोणाचा तरी आधार घेऊन करणं, त्याच्यापेक्षा समोर येईल तसं करत जाणं. आणि अशा छोट्या जागा आपल्या इथे सुद्धा पुष्कळ आहेत. म्हणजे आणि भारतामध्ये काय होतं, आपण आपल्याला स्वतःची गाडी करून फिरणं परवडू शकतं. हो, तसं जर गेलो ना तर कुठेही थांबता येतं छोट्याशा गावामध्ये. बरोबर.
एखादा छान छोटासा समुद्र किनारा दिसला, थांबलो, देऊळ दिसलं, थांबलं, नदी किनारी थांबलो, बरोबर. अशा खूप सुंदर जागा आपल्याला दिसतात. हो, मी पूर्वीच्या काही नदीच्या काठावरती किंवा शेतात बसूनच हॉटेलमध्ये हो, जेवणाची चव पद्धत हे पण नव्हती. नव्हती, पद्धतच नव्हती. मॅडम, पुस्तकाचं नाव आहे माझा ब्रँड आझादी. सो आझादी म्हणजे स्वातंत्र्य, आणि स्वतंत्र आणि स्वैराचार याच्यामध्ये एक पुसटची रेष असते. सो ती लक्ष्मण रेषा असली पाहिजे का, म्हणजे हा पहिला मुळात प्रश्न आहे. आणि आजकालचे मुलं मुली सुज्ञ आहेत, तर त्यांनी समजा ही लक्ष्मण रेषा आखायची असेल तर कुठले निकष ठेवायला हवे? का बरं आपल्याला स्वातंत्र्य म्हणलं की स्वैराचार आठवतं? स्वातंत्र्य हे इन इटसेल्फ इतकं छान मूल्य आहे ना, हो, की उगाचच आपण त्याला की नाही फार स्वातंत्र्य म्हणजे ते स्वैराचाराकडे जाणार असं म्हणून त्या स्वातंत्र्यावरती सतत बंधनं घालतो असं मला स्वतःला वाटतं. हां, त्याच्यामुळे नुसता करू ना स्वातंत्र्याचा विचार, वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये आहे आणि ते तर मिळू दे ना आधी. म्हणजे अनुराधा जे म्हणतीये की अगदी अनेक गोष्टींचं मूलभूत स्वातंत्र्य सुद्धा नाकारलं जात आहे, ते स्वातंत्र्य मिळवून ते आचरणात आणून त्याचं टोक गाठून स्वैराचार व्हायला कितीतरी मोठा पल्ला येतो. हां, पण तरी ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल की स्वातंत्र्य आणि स्वैराचार खूप खूप सापेक्ष संकल्पना आहे स्वैराचाराची सुद्धा, बरोबर. आणि ती बदलतीये. हो, माझं फक्त स्वतःचं एक आकलन असं आहे, जे थोडंसं पुस्तकातून पण आलेलं आहे, की स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला आनंद देणारी गोष्ट करण्याचा अधिकार असला पाहिजे, तशी परिस्थिती असली पाहिजे. आणि आपलं स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा किंवा दुसऱ्याच्या आनंदाचा आपण संकोच करत नाहीये ना, बरोबर, हेही बघता आलं पाहिजे. बरोबर. पण किती स्वातंत्र्य म्हणजे फार स्वातंत्र्य, त्याच्यापेक्षा तुम्ही जे दुसरं म्हणालात ते मला महत्त्वाचं वाटतं, की आजकालची मुलं मुली सुज्ञ आहेत. हो, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वातंत्र्य सुजाण पाहिजे. हो, की म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि स्वातंत्र्य घेत असू आपण तर त्याच्या परिणामांची जबाबदारी पण आपलीच आहे, हा जर सुज्ञपणा असेल बरोबर. तर ते नाही एका काय म्हणायचं घातक टप्प्यापर्यंत नाही जाणार. बरोबर. जे स्वैराचार म्हणजे काय, स्वैराचार कोणाच्या दृष्टीने, कारण आपण नैतिकतेच्या ह्याच्यात त्याला बसवतो. पण मुद्दा मुख्य असाच आहे की नैतिकता म्हणजे कुठल्या समाज, म्हणजे आता जे आपल्याकडे अनैतिक आहे ते युरोपमध्ये नैतिक आहे, बरोबर. नाही का? त्यामुळे नैतिकता इतकी सापेक्ष आहे की मला लग्न मोडण्याचं स्वातंत्र्य आहे असं आज आपण या टप्प्याला म्हणतो. पूर्वी जेव्हा काय 50 वर्षापूर्वी एखाद्याने म्हणलं असेल की मला हे लग्न तोडायचं, हे फारच झालं की आता स्वैराचारच सुरू असं म्हणलं असतं. त्यामुळे कालसापेक्ष आहे, व्यक्तिसापेक्ष आहे, समाजसापेक्ष आहे. मुद्दा असा आहे की आपण आपलं आपलं स्वतःला किती ओळखतो, बरोबर, आपण काय काय करू शकतो याची किती जाणीव आहे, आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं सामर्थ्य हे कृतीमधलं स्वातंत्र्य झालं. पण विचारांचंही स्वातंत्र्य पाहिजे, की सतत मी काय करू असं दुसऱ्याला विचारणं. त्यामुळे मी स्वतः विचार करू शकते, मी काहीतरी स्वतःची मतं बनवू शकते, हे आधी पहिल्यांदा विचाराच्या पातळीवर असलं पाहिजे, आणि मग आचाराच्या पातळीवर, आचरणाच्या पातळीवरती ते असलं पाहिजे. आणि तोच मुद्दा मला असं वाटतं आहे की आपण समाजाच्या कल्पनांमध्ये स्वतःला बांधून घेतलंय. ही जेव्हा म्हणते आझादी मेरा ब्रँड, म्हणजे माझा ब्रँड काय आहे, तर की आझादी पाहिजे मला. मग कशा कशापासूनची आझादी पाहिजे, त्याच्यामध्ये एक शेवटचं एक इतकं सुंदर आहे की बायकांना आपल्याकडे संध्याकाळी किंवा रात्री एकटीनं रस्त्यावरनं चालण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणजे तिला ते स्वातंत्र्य नाही. तर स्वातंत्र्य नाही म्हणजे कोणी बंधन घालतंय का, तर नकळत आहेच आहे. म्हणजे घरातले आई वडील वगैरे म्हणतील नको बाई एकटीने जाऊ नको, तू रात्र झाली आता घरी ये, 7च्या आत घरात ये. कशामुळे ते म्हणतात, ठीक आहे, त्याचीही कारणं त्यांच्या पलीकडची असतील, पण का नाही हे मला असलं पाहिजे स्वातंत्र्य. मग मीच ठरवलं जायचं, तर त्यावेळेला संभाव्य धोक्यांची मला कल्पना आहे, पण त्या धोक्यांना तोंड देण्याची माझी तयारी करून मी जर बाहेर पडत राहिले तर शक्य आहे ना. आणि असं एका वेळेला जेव्हा 100 मुली 1000 मुली विचार करतील, त्याला अनेक महिला रात्रीच्या रस्त्यांवर येतील आणि रस्ते पण सुरक्षित होतील. नक्कीच. मुद्दा आणि पुन्हा इथे लिंग समानतेचा पण येतो. पुरुषांसाठीचं स्वातंत्र्य वेगळं, महिलांसाठीचं हे का, असे खूप त्याच्यामध्ये
पण मुख्य म्हणजे माझं मला आयुष्य जगण्याचं, जसं आपण मगाशी पण बोललो की माझं मला आनंदी राहण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. की मी घरात आहे, मस्त मजेत आहे आणि कोणीतरी माझा नवरा किंवा कोण जे घरातले असतील ते येतात, त्यांचा दिवस वाईट गेलाय म्हणून मी गाणं गुणगुणायचं नाही. कारण मग ते मला म्हणणार की माझा इथे दिवस वाईट गेलाय आणि तू का आनंदात आहेस. दुसऱ्याविषयी संवेदना असणं गोष्ट वेगळी आहे, ते तुम्हाला आपोआप करा. पण जेव्हा ते बंधन येतं की आता मी असंच वागायला पाहिजे, बरोबर, सुज्ञपणा असेल तर आपोआपच तुम्हाला, जर दुसरा माणूस अतिशय दुःखात असेल तर तुम्ही तुमच्या सुखाचं प्रदर्शन नाहीच करणार. तर तो सुज्ञपणा, पण मनातल्या उगाचच स्वतःवर घालून घेतलेल्या बंधनांपासून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्यच आहे. आता कसं मी असं करू, ते काय म्हणतील, याच्यातून बाहेर पडणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग नाही त्याचं स्वैराचारात रूपांतर होणार. स्वैराचार हा म्हणजे मला खरं कळतच नाही की काय व्याख्या करायची स्वैराचाराची. नाही, आमच्या लहानपणी ज्या मुलांच्या घरी सगळ्यात जास्त रिस्ट्रिक्शन होते तेच मुलं वेगवेगळ्या मार्गाला, वाईट मार्गांना लागले, असं पण एक चित्र पण असतं. जितकं तुम्ही दाबून ठेवाल ना तितकं ते उफाळून येतं ना, दुप्पट वेगाने वर येतं. तुम्ही जसं म्हणाल की म्हणून की त्याचा परिणाम माहिती आहे आणि तो भोगायला तुम्ही तयार असाल तर सगळं, म्हणजे याच्यात पण तेच आहे ना की दिसताना बरोबर खूप ग्लॅमरस ट्रिप दिसते की एकटी मुलगी फिरते युरोपमध्ये, पण मग त्या सोफ्यावर झोपायची तुमची तयारी हवी, मग एक वेळ उपाशी राहायची पण तुमची तयारी हवी. किंवा ह्याच्यात एक दोन प्रसंग तिने खूप चांगले सांगितलेत. म्हणजे तिने ठरवलंय की मी एकटीने जाणार आहे, मी काउच सर्फिंगनी जाणार आहे, मी वेगवेगळ्या अनोळखी लोकांच्या घरी राहणार आहे, त्याच्यात मला काहीतरी धोके असू शकतात. मग त्याला तिच्याकडे उत्तर पण आहे. एक तिचा फार पहिलाच अगदी प्रसंग तिने जो ब्रसेल्स मधला सांगितलाय की ती एका व्यक्तीच्या घरी गेली, प्रौढ व्यक्ती आहे, घरात तो एकटाच माणूस आणि त्याला हिला एक वरची एकदम ॲटिकची म्हणतात तशी खोली दिली होती. आणि मग पहिलाच तिचा अनुभव धडधडायला लागतं छातीमध्ये. ती खोलीला आतनं कडी पण नाही, मग ती एक जाड टेबल दाराशी लावते आणि कोणाला तरी हे करून ठेवते मेसेज की अशा अशा ठिकाणी मी आहे, उद्या सकाळी मी पुन्हा तुम्हाला हॅलो म्हणलं नाही तर शोध घ्या माझा, काय झालंय बघा. कारण ती आपल्या मनात जी आहे ना भीती, विशेषतः भारतातून गेलेल्या मुलीच्या, की आपण एका परक्या पुरुषाच्या घरात राहतो आहोत, दिवस तर छान गेला, रात्रीचं काही खरं नाही. आणि ज्या वेळेला दुसरा दिवस छान उजाडतो ती म्हणते मी बघते, अरे मी जिवंत आहे की, आणि मग परत ती खाली येते. तर ते जे तिने लिहिलंय ना की तो जो माझा योकिम, मला वाटतं त्याचं नाव, तो होस्ट तिचा, की काल रात्री काल संध्याकाळी गप्पा मारताना जे निर्मळ भाव त्याच्या मनात होते तेच आत्ता पण आहेत. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की असं इतकं घाबरून राहायची गरज नाहीये, काळजी घ्या. आणि दुसरा एक अनुभव आहे की एका ठिकाणी ती अशी स्काउट सर्फिंगला गेल्यानंतर आधी ती एकटी असते, मग आणखी एक जोडपं येतं, मग जागा अपुरी पडत असते. मग तो होस्ट तिला म्हणतो की मग ठीक आहे, त्या दोघांना त्या खोलीत झोपू द्या, आपण या अमुक एका खोलीत झोपूयात. आता त्याचा उद्देश वाईट होता का नव्हता हे लगेच सांगणं अशक्य आहे तिलाही, म्हणजे. पण ती मग ठामपणे सांगते, नाही, मला तुझ्या खोलीमध्ये नाही झोपायचं, मी या दोघांबरोबर त्या खोलीत तिसरी म्हणून झोपेन. तेही करता आलं पाहिजे. त्या क्षणी पटकन विचार करून निर्णय घेणं हेही जमलं पाहिजे. तर ते शिक्षण आहे. ते ती हळूहळू कशी शिकत गेली. आणि जे काय होईल त्याची जबाबदारी माझ्यावर. मला एवढेच पैसे आहेत ते तुम्ही म्हणालातच की अगदी मग पाणी प्यायच्या ऐवजी कुठेतरी फुकटातलं मिळालं तर, किंवा कॉफी नकोच आता कारण टॉयलेटला जायला पैसे पडतात, मग पाणीच नको प्यायला म्हणजे टॉयलेटला कमी वेळा जायला लागेल. ती पण एक मजा असते मला वाटतं. अगदी आर्थिक चणचणीत प्रवास करणं, या पुस्तक म्हणजे आल्यानंतर याला मिळालेल्या प्रतिक्रिया किंवा पुरस्काराच्या बद्दल. हिंदीमध्ये तर तिचं खूपच चाललं पुस्तक. म्हणजे त्याचं मला वाटतं गुजरातीमध्ये पण भाषांतर झालं. त्याच्यानंतर तिने खूप मोठ्या प्रमाणावर गुजरातमधल्या मुलींमध्ये बुद्धिबळ शिकवण्याचे वर्ग वगैरे सुरू केले. आणि ती तशी एकदम कार्यकर्ता छापाची मुलगी आहे. ती खूप काय 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 करत असते. मराठीमध्ये आणल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्तम भाषांतराचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला गेल्या वर्षी. आणि त्याच्याविषयी जी परीक्षणं आली, ज्या ज्या लोकांनी ते पुस्तक वाचलं त्या सगळ्यांनी त्याचं खूप चांगलं स्वागत केलं. मध्ये मी एका निगडीच्या एका शाळेत गेले होते आणि काहीतरी माझं भाषण झालं. भाषणानंतर एक मुलगी आली, वही घेऊन आली की मला तुमची सही द्या. मी म्हटलं का ग माझी सही?
माझ्या बाबांनी आझादी मेरा ब्रँड विकत आणलं, मी वाचलं, मला खूप आवडलं, तुम्हीच केलंयत ना भाषांतर? म्हटलं हो. मग मला तुमची सही द्या. म्हणजे माझी जेव्हा ओळख करून दिली त्या कार्यक्रमात, तेव्हा ह्या पुस्तकाचा कुठे उल्लेख नव्हता, पण तिने ते वाचलं होतं, तिला भाषांतरकाराचं नाव लक्षात होतं आणि ती तेवढ्या धाडसानी आली. कारण तिला असं वाटलं की नाही बाबा, ह्या असा माझा कल्पनाविलास आहे की तिला असं वाटलं असेल की नाही, ह्या पुस्तकाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. ती जी 8वी 9वीतली मुलगी होती, तो खूप महत्वाचा विचार आहे आणि ते मला फार मोठी पावती वाटली या पुस्तकाला मिळालेली. वा, तुम्ही शिक्षिका आहात आणि म्हणजे अनेक मुलींना तुम्ही शिकवता, तर उपदेश देणाऱ्यांपैकी तुम्ही नाही आहे मला माहिती आहे, पण तरी या पुस्तकाबद्दल किंवा असं सोलो ट्रॅव्हल्सबद्दल तुम्ही आज ज्या मुली बघतात आहेत त्यांना काय सांगाल? करायला पाहिजे शक्य असेल तर. म्हणजे मी म्हटलं ना, एकटं काहीतरी करणं हे आपल्याकडे म्हणजे आणि बायकांनी भयंकरच, म्हणजे मी गंमत सांगते, आम्ही एकदा प्रवासच आहे असं नाही, तो व्यवसाय पण एकटी करणं. आम्ही मागे ना, आम्ही अशा 10वी बिवीत असताना मुली अशा लोणावळ्याला गेलो होतो बरं का. तर ज्यांच्याकडे गेलो ते फार एकदम असे मिश्किल व्यक्ती होती ती. त्या म्हणल्या, तुम्ही 10 मुली एकट्या आलात? म्हणजे त्यांना असंच म्हणायचं होतं की मुली कशा आलात, तुमच्याबरोबर पुरुष माणूस नाही कोणी? म्हणजे मुली गेल्या तरी आपल्याकडे खपत नाही. म्हणजे अजून असं वाटतं की तुमच्या बरोबर कोणी नाही का. आणि मग पूर्ण एकट्या मुलीनी जायलाच पाहिजे. म्हणजे माझ्या मते याला काही दुसरा पर्यायच नाहीये की सतत माझ्या बरोबर कोणीतरी येईल किंवा यायला कोणी तयार असलं तरीही ठरवून एकदा एकटीनं प्रवास केलाच पाहिजे. बरोबर. मला पुण्यामध्ये एकट्या फिरणाऱ्या मुली माहिती नाही. मी कशी जाऊ? मी कधी कसबा पेठेत गेलेच नाहीये. मी एकटी कशी जाऊ? अगो, त्यात काय झालं? जायचं, शोधायचं, लोक सांगतात, करायलाच पाहिजे. मला तर वाटतं शिक्षण म्हणून दिलं पाहिजे. मी ना मागे एक जपानी काहीतरी असं छान छोटंसं रील बिल येतात ना, त्याच्यात 3-4 वर्षाच्या मुलांचे व्हिडिओ आहेत बरं का, फार गोड आहेत, की त्यांना एकट्याला सांगतात तू दुकानात जाऊन काहीतरी घेऊन ये. त्याच्या मागे असतात म्हणजे काळजी घेतलेली असते, पण पाठवताना पूर्णपणे एकट्याला पाठवलं. आणि म्हणजे काय शिकवलंय की रस्ता कुठून क्रॉस करायचा, कसं न्यायचं, काय करायचं, हा जीवन शिक्षणातला भाग आहे. बरोबर. तसा तो आला पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये आता अशी एक असाइनमेंट दिली पाहिजे की तुम्ही एकटीने कुठेतरी जाऊन काहीतरी करून या. आता ते एकट्याच गेल्या की नाही हे शोधायला बघायला लागेल काहीतरी आपल्याला, पण इतकं ते आवश्यक आहे, इतकं आवश्यक आहे. म्हणजे ह्याला पुरुष अपवाद आहे तशातला भाग नाहीये. अनेक पुरुष सुद्धा इतक्या हौसेनी एकटे जाणार नाहीत, पण प्रत्येकाला आवश्यकच आहे. त्यामुळे सोलो ट्रॅव्हल म्हणा, सोलो लिव्हिंग म्हणा, किंवा काहीतरी एकट्याने करण्याची. म्हणजे सिनेमाला जात नाहीत एकट्या बायका की एकटी कशी, अरे काय तिथे काय करायचंय तुम्हाला? सिनेमा सुरू झाला, सिनेमा तुम्ही आणि तो सिनेमा. बरं, मध्यंतरात कोणी मी कितीतरी वेळेला एकटीने सिनेमा नाटकं पाहिलेली आहेत. काही कोणाचं आपल्याकडे लक्ष नसतं, कोणी म्हणत नाही अगं बाई एकटी चालली आहे, काही कोणी म्हणत नसतं. आणि काही माझ्या सिनेमाच्या आनंदात काही फरक पडला नाही. रेस्टॉरंटमध्ये मी एकटी जायला कितीतरी, म्हणजे प्रवासाला बाहेर गावी गेल्या तर सोडूनच द्या, पुण्यात सुद्धा मी गेलेली आहे एकटी. म्हणजे का नाही जायचं हा प्रश्न आहे. इतकं एकट्यानी करायची सवय असली पाहिजे. आणि माणूस एकट्यानी करतो गोष्टी त्यावेळेला खूप जास्त सामर्थ्यवान होत जातो. नक्कीच. कारण सगळं आपल्यावरच अवलंबून आहे. आपल्याला कायम कुबड्यांची जी सवय आहे ना ती टाकून देण्याकरता हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच बहुतेक बाहेर गावात मोठ्या शहरात आलेल्या मुली किंवा मुलं हे जास्त स्मार्ट होऊन जातात. लाईफ स्किल आहे हे, इसेन्शियल, अत्यंत आवश्यक जीवन कौशल्य आहे हे, की एकट्यानी सगळं जमलं पाहिजे. म्हणजे पुरुषाला एकट्यानी राहून स्वयंपाकही जमला पाहिजे आणि बाईला एकटीनी राहून घरातलं इलेक्ट्रिकल फिटिंगही जमलं पाहिजे. इतक्या टप्प्यावर ते आहे. इतकं एकटं सगळं रिसोर्सफुलनेस असला पाहिजे. नक्कीच. याला काही म्हणजे माझ्या मते पर्यायच नाहीये. नाही, नक्कीच. मग टू स्टार्ट विथ नेक्स्ट टाइम आपल्या बायकोला एकटीला तुम्ही सगळे सांगू शकता की एकटीने जायचं आहे मॉलमध्ये शॉपिंगला, लाईफ स्किल म्हणून असो किंवा सोलो टूरची तयारी म्हणून असो. एक शेवटचा प्रश्न थोडं विषयांतर करून विचारतो, पण तुम्ही मीडियाच्या पण क्षेत्रात इतक्या वर्षापासून काम करता की या पुस्तकात पण तिने जे दिलं आहे की प्रत्येक देशात ते लोक आपापल्या भाषेमध्ये बोलतात किंवा तिथून भारतात आलेले जे ट्रॅव्हलर असतात ते पण स्वतःच्या भाषांमध्ये ब्लॉगिंग करत असतात किंवा हे. सो स्थानिक भाषा किंवा क्षेत्रीय भाषा
आणि त्याच्यात कंटेंट क्रिएशन याच्याबद्दल आहे ना. आणि म्हणजे मला वाटतं आपल्याला समाज माध्यमांनी खूप मोकळीक ती दिली आहे. दिलेली हो. आहे आणि खूप करतोय आपण. हो हो हां, म्हणजे आता मराठीच्याच ज्या काय बोली आहेत त्याच्यातूनही होत असेल, फक्त हो. माझ्या दुर्दैवाने मला त्या तितक्या अवगत नसल्याने माझं ते बघणं होत नाही. बरोबर. खरं म्हणजे बघायला पाहिजे, ते एक शिकण्याचं माध्यम नाही होत. पण मराठीत पण मी बघते किती उत्तम कंटेंट तयार होत असतो. हो मला सुद्धा स्वतःला विचारलं तर माझं पहिलं आविष्काराचं माध्यम किंवा आविष्काराची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे प्रश्नच नाही. आणि फक्त मला असं वाटतं की स्थानिक भाषा म्हणून का आपल्याला कुठली भाषा जास्त चांगली येते आणि कोणत्या भाषेतून आपण जास्त चांगलं व्यक्त होऊ शकतो ह्याच्यावर थोडंसं ठरवावं. कारण अशी झालेली आहे परिस्थिती की काही जण इंग्रजी अधिक चांगल्या पद्धतीनं वापरू शकतात. तर हा भाषिक कौशल्याशी संबंधित प्रश्न आहे. बरोबर. केवळ अस्मितेपोटी मराठीत न करू नये. मी मराठी नाही, पण तू मला जर इंग्लिशमधून खूप जास्त कारण हा आविष्काराचा आहे ना माध्यम. बरोबर. तर तोही थोडासा विचार, अट्टहास कशाचाच करू नये. हा मुख्य माझा मुद्दा आहे की कशाचाच अट्टहास असता कामा नये. त्यामुळे मराठीतच बोलीन असाही अट्टहास नाही. मला असं वाटतंय की किंवा कधी कधी असं होतं एखादा विषय मी इंग्रजीत चांगला मांडू शकते असं वाटलं तर माझं एखादं लिखाण इंग्रजीमध्ये असू शकतं. बरोबर. काही त्याला हरकत नसावी. मराठीत ते चांगल्या पद्धतीने आणायचा प्रयत्न करावा. पण उत्स्फूर्तपणे जर ते आतून येत असेल तर ते ज्या पद्धतीनं येईल तसं करायला हरकत नसावी असं मला वाटतं. पण सगळ्या भारतीय भाषांमध्ये उत्तम दर्जाचं लिखाण, उत्तम दर्जाचा आशय तयार होतोय. काही प्रश्नच नाही. नक्कीच. तुम्ही आता असं म्हणलं की अट्टास नको कुठल्याच गोष्टीचा, तर लोकांनी पण आपल्यावर जबरदस्ती करायला नको, आपण पण स्वतःवर जबरदस्ती करायला नको. आझादी याचा खरा अर्थ सर्व प्रकारची आझादी. मला जर आज इंग्रजीत बोलायचंय तर मला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे. मी जसं म्हटलं की मला वाटतंय की हे मी इंग्रजीतून चांगलं सांगू शकते. कारण प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्य आहे ना. काही गोष्टी इंग्रजीतून छान सांगता येतात, हिंदीतून कदाचित सांगता येतात. तेही स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यालाच आविष्कार स्वातंत्र्य. शेवटी आविष्कार स्वातंत्र्य हे तुम्ही कोणते विचार व्यक्त करता ह्याच्याशी जसं निगडीत आहे तसं कोणत्या माध्यमातून, म्हणजे कोणत्या भाषिक माध्यमातून करता याच्याशी पण असलं पाहिजे. नक्कीच. सो माझा ब्रँड आझादी हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा. ह्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ग्रंथप्रेमी पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर पण प्रेस करा, म्हणजे नवीन जे पॉडकास्ट येतील त्याच्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अजून कुठले पुस्तकं आणि कुठले विषय यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे पण नक्की कळवा. सो नेक्स्ट टाईम पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. मला पुन्हा एकदा ह्या पुस्तकात शिरण्याची संधी दिलीत आणि पुन्हा आता एकदम उबळ आलेली आहे युरोपमध्ये कुठेतरी फिरायला जाण्याची. जमलं तर एकटीनं. येस, विम्बल्डन येत आहे लवकरच. हो, विम्बल्डन येत आहे, बघू ना. पण छान वाटलं. आणि ग्रंथप्रेमी तर मस्त कामच करते. एकदम इतकं सुंदर चांगली चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि पॉडकास्ट हे आपलं आवडतं माध्यम आहे. त्यामुळे अशा सगळ्या अनेक गोष्टींचा आज संयोग इथे झालेला आहे. खूप छान वाटलं. थँक्यू.